घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। म्हाडा घर विजेत्याला लागल्यानंतर ते घर कधीही विकण्याची मुभा घर मालकाला किंवा गाळे मालकाला मिळण्याची शक्यता आहे। सध्याचं 5 वर्षाचं बंधन काढून टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत। मात्र यामुळे गरजूंना स्वस्तात घर देण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाईल। प्रस्ताव तयार करून म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत मांडला जाणार आहे। म्हाडाची घरं विजेत्यांना 10 वर्षांपर्यंत विकता येत नव्हती, आता 5 वर्षांची अटही काढून टाकण्याचा विचार आहे। म्हाडाचं घर जर तुम्हाला लागलं, तुम्ही जर म्हाडा लॉटरीमध्ये विजेते असाल तर त्यानंतर पुढची 5 वर्ष तुम्हाला ते घर विकता येणार नाही अशी अट होती, पण ती अट आता शिथिल करण्याचा किंवा काढून टाकण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्हाला म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर लागलं तर तुम्हाला तात्काळ त्याची विक्री करता येण्याची शक्यता आता अधिक निर्माण झाली आहे। याआधी 10 वर्षांची अट होती आणि आता 5 वर्षांची अट देखील शिथिल करण्याचा विचार सुरू आहे। या संदर्भात म्हाडाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे, पण त्यामुळे स्वस्तात गरजूंना घर उपलब्ध करून देण्याचा मूळ जो मुख्य हेतू आहे म्हाडाचा, त्यालाच हरताळ फासला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मुंबई विभागामध्ये म्हाडाकडून अनेक ठिकाणी बांधकामं सुरू आहेत, तर लवकरच कोकण विभागाची लॉटरी देखील जाहीर होणार आहे। पण त्या पार्श्वभूमीवर सध्या ज्या हालचाली सुरू आहेत त्या संदर्भात नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात याकडे लक्ष असेल। म्हाडाच्या लॉटरीमध्ये जर तुम्हाला घर लागलं तर ते लगेच विकता येण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे, कारण का 5 वर्षांची जी अट आहे किंवा जे बंधन आहे ते शिथिल करण्यासंदर्भात प्रक्रिया विचाराधीन असल्याचं कळतंय। आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया।